नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा आणि यूपीएससी पूर्व परीक्षा आता जे काही ह्या 2024 मध्ये होणाऱ्या सगळ्या पूर्व परीक्षा आहेत त्या अनुषंगाने सायन्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी ह्या विषयाच्या रिलेटेड करंट अफेअर्स मध्ये जे काही 2-3 प्रश्न विचारले जातात त्या संबंधित आज आपण चर्चा करणार आहोत। तर बघा, करंट अफेअर्स हे आधीच्या वर्षातलं विचारलं जातं, म्हणजे 2024 मध्ये तुम्ही आता एक्झाम देणार आहात तर तुम्हाला 2023 मधल्या सगळ्या करंट घडलेल्या गोष्टींचा आढावा तुम्हाला घ्यायचा असतो, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान ह्या विषयाच्या रिलेटेड 2023 मध्ये घडलेल्या कुठल्या कुठल्या घटना आहेत, ते बायोटेक्नॉलॉजी असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, प्रत्येक बाबतीमध्ये आरोग्यशास्त्रामध्ये काय घडलेलं असेल, तर ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या 2023 मध्ये झालेल्या, ज्याच्या अनुषंगाने आपल्याला ह्या वर्षी 2024च्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे। तर त्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या 2023 मधल्या आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत। तर मी भाग्यश्री वठारे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर करूया आजच्या सेशनला आपण सुरुवात सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञानावरती असलेल्या चालू घडामोडी 2023। बघूया पहिली घटना कुठली आहे, घडामोड कुठली आहे। तर बघा, पहिली न्यूज जी आहे ती आहे इंडियन काँग्रेस सायन्स काँग्रेसच्या संदर्भात। तर इंडियन सायन्स काँग्रेस ही काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया। तर इंडियन सायन्स काँग्रेस ही एक परिषद आहे जी सामान्य विज्ञानाच्या घडामोडीचा जो काय अहवाल जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी ही परिषद ऑर्गनाइज केली जाते। कुणाकडून? जे आपलं मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे त्यांच्या मार्फत। आता ही जी सुरुवात जी आहे ती 1914 पासून झालेली आहे कलकत्ता या ठिकाणावरून। 1914 ला पहिली इंडियन सायन्स काँग्रेस परिषद जी आहे ती पार पडली होती आणि त्यावेळेस कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी हे या परिषदेचे अध्यक्ष होते। तर आता बघा, ह्या वर्षीची जी काही झालेली आहे ती 108वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद आहे 2023 मध्ये झालेली। किती आहे? 108वी। आणि मागच्या वर्षीची जी काही 107वी जी परिषद झाली होती ती कोलकाता, फर्स्ट जी झाली होती ती कोलकाता या ठिकाणी झाली होती। आणि मागच्या वर्षीची म्हणजे आपली पहिली कुठे झाली होती हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। मागच्या वर्षीची कुठे झालेली होती ते एक माहिती असणं खूप गरजेचं आहे। आणि 107वी जी काही इंडियन काँग्रेस परिषद झाली होती ती बेंगलोर या ठिकाणी झाली होती। म्हणजे पहिली कोलकाता या ठिकाणी झालेली 1914 ला, आणि मागच्या वर्षीची जी झाली 107वी ती झाली होती बेंगलोरला। आणि आता ह्या वर्षीची जी काही झाली ती नागपूरला झालेली, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी इंडियन काँग्रेस परिषदेची 108वी परिषद जी आहे ती पार पडलेली आहे। मग ती कधी पार पडली बघा, तर दिनांक 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2023 ह्या 3, 4, 5, 6, 7 5 दिवसाच्या कालावधीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे ही 108वी इंडियन सायन्स काँग्रेसची परिषद जी आहे ती पार पडली। आता ह्याचा उद्देश काय बघा, ही का दरवर्षी परिषद घेतली जाते, तर विज्ञानाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरती चर्चा करण्यासाठी। बघा, आपण विज्ञान जे आहे ते आपल्याला प्रत्येक पावलावरती मदत करते नाही, म्हणजे आपल्या जगण्याचा एक भाग आहे विज्ञान, पण आपला दृष्टिकोन अजून वैज्ञानिक झालेला नाहीये। म्हणजे आपण विज्ञानाचा वापर करतोय, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, आपण मोबाईल वापरतोय, आपण लाईट वापरतोय, आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट, फॅन वापरतोय, इस्त्री वापरतोय, हे सगळ्या विज्ञानाच्या रिलेटेड असणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या वस्तू आहेत। पण आपण या सगळ्या वस्तू वापरतोय, आपण आजारी पडलं की डॉक्टरांकडे पण जातोय, बरोबर? आजारी पडलं की मेडिकल मध्ये जातो आणि गोळी घेऊन येतो, ती गोळी खातो। हे सगळं काय आहे? विज्ञान। आपल्याला पण माहितीये की मला ताप आलाय तर मला गोळी घेतल्याशिवाय बरा होणार नाही ताप, आपण लगेच काय करतो, मेडिकल मध्ये जातो, डॉक्टरांकडे न जाता स्वतःच्याच मनाने आपल्याला माहिती असते गोळी कुठली घ्यायची तर ती गोळी आपण घेतो। म्हणजे विज्ञानाचा आपण आधार घेतोय, आणि आपल्याला पण माहितीये की विज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय आपण जगू शकत नाही, हे सगळं आपल्याला माहितीये। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येक पावलावरती विज्ञानाचा आधार घेतोय। पण अजूनही आपण 21व्या शतकामध्ये असलो, 2024 मध्ये जरी आलेलो असलो, पण तरीही आपला दृष्टिकोन हा वैज्ञानिक अजूनही झालेला नाही। तर मग तो कधी होईल, जेव्हा आपण
एक प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्टीकडे विचार करू, वैज्ञानिक दृष्ट्या बघूया. आणि त्यासाठीच आयोगाने पण आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामान्य विज्ञान हे विषय ऍड केलेले आहेत की तुमचा बघण्याचा प्रत्येक गोष्टीकडे दृष्टिकोन कसा आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला कुठला तरी गोष्टींचा आधार घेऊन बघताय का वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघताय. जेवढा तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल ना तेवढं तुमचं जगणं जे आहे ते सुसह्य होईल आणि तुम्ही प्रॅक्टिकली विचार करायला लागाल, वैज्ञानिक दृष्ट्या विचार करायला लागाल. हे असं आहे तर असं का आहे याचा जेव्हा तुम्ही विचार कराल ना त्यावेळेस तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो विकसित होईल. मग आता इथे ह्या इंडियन काँग्रेस परिषदेचा उद्देशच तो आहे की विज्ञानाचा प्रचार प्रसार करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये यावा त्यासाठी अवेअरनेस वाढवणे, त्यासाठी ही परिषद दरवर्षी घेतली जाते. आता कोणाकडे मार्फत घेतली जाते, जर मी मग तुम्हाला सांगितलं मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या मार्फत ही इंडियन सायन्स काँग्रेस परिषद घेतली जाते. आता या वर्षीची तुम्हाला सांगितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे ही 108वी परिषद जी आहे ती 3 ते 7 जानेवारी 2023 या दरम्यान झालेली आहे. आणि 2023ला या परिषदेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता या वर्षी उद्घाटन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेली आहे. तर हे सगळं इथे लक्षात ठेवा. आता बघा ह्या वर्षीची थीम काय आहे. मग ह्या वर्षी महिला सक्षमीकरणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर, शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरणासाठी आता सध्या बघा शाश्वत विकासावरती काम सुरू आहे. पूर्ण जगातले 193 देश, युनायटेड नेशनचा हा एक वैश्विक उपक्रम आहे, युनिव्हर्सल एक प्रोग्राम आहे शाश्वत विकास. आता गळ्यापर्यंत ऑलरेडी पाणी आलेलं आहे तर नाकातोंडात पाणी जायच्या आधी आपण शाश्वत विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपण वाढलेलं टेम्परेचर बघतोय त्याचं सुधारण आहे. शाश्वत विकासावरती सगळं जग अख्खं काम करतंय, फक्त भारत नाही किंवा महाराष्ट्र नाही तर 193 देश शाश्वत विकासावरती काम करत आहेत. मग ह्या वेळेस ह्या इंडियन काँग्रेस परिषदेची सुद्धा थीम काय दिलेली आहे त्यांनी, महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकास आणि त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर. ओके, म्हणजे बघा ह्यात किती आहे, महिला सक्षमीकरण करायचे बरोबर ना. पण आजही महिला सक्षमीकरण आपण झालं म्हणतोय पण आपल्या देशामध्ये फक्त सक्षम असलेल्या महिला 23.97% इतक्याच आहेत, अजून बाकीच्या नाही. आता महिलांना सक्षम करायचे आणि त्यांचा शाश्वत विकास पण करायचे आणि त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची मदत घ्यायची. मग आता इथं आपल्याला बरेच उदाहरणं देता येतील जे आपल्या रोजच्या बघण्यातली आहेत बरोबर ना. म्हणजे महिलांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो मानसिक असेल शारीरिक असेल, पण महिला कुणाजवळ ही बोलत नाही बरोबर. आता महिलांना मासिक पाळीमध्ये खरं तर गावच्या महिलांना बोलता म्हणजे बोलत नाहीत, बोलायला घाबरतात किंवा मग त्यांना हायजीन कसं ठेवायचं ते माहिती होत नाही. तर मग सर्वायकल कॅन्सर सारख्या रोगांना त्यांना सामोरं जावं लागतं. तेच जर आपण महिलांना वैज्ञानिक दृष्टिकोन दिला, त्यांना कळेल आपली फिजिकल हेल्थ कशी जपायची, आपली मेंटल हेल्थ कशी जपायची, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कसा विचार करायचा स्वतःला सक्षम करण्यासाठी म्हणजे फिजिकली, मेंटली, फायनान्शियली सगळ्या बाबतीत. आणि मग ह्या इंडियन काँग्रेस परिषदेची थीम सुद्धा हीच आहे आणि खूप बेस्ट थीम आहे की महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान. एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर थीम ह्या वर्षीची आहे बघा. आता बघा ह्या वर्षीच्या परिषदेमध्ये 7,000 बघा ह्या वर्षीच्या ह्या परिषदेमध्ये 7,000 शास्त्रज्ञ जे आहेत ते सहभागी झाले होते. आता इंडियन सायन्स काँग्रेसचे सरचिटणीस जे आहेत ते आहेत डॉक्टर विजयलक्ष्मी सक्सेना. ओके, तर नाव हे लक्षात ठेवा. सुरुवात जी आहे ती परिषदेची 1914 पासून झालेली आहे कोलकात्यामध्ये
आशुतोष मुखर्जी हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते आणि संस्थापक जे आहेत बघा JL सिमोन सेन आणि PS मॅकमोहन या दोघांनी जी आहे ती इंडियन काँग्रेस परिषदेची स्थापना किंवा सुरुवात जी आहे ती JL सिमोन सेन आणि PS मॅकमोहन या दोघांनी जी आहे ती केलेली आहे. तर हे सगळं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. इंडियन काँग्रेस परिषदेच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कितवी होती ह्या वर्षीची 2023 मध्ये झालेली, किंवा त्याच्या अध्यक्ष कुठे झाली, कितवी होती, मग असं काही तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. आता बघा पुढची जी काही न्यूज आहे, SSLV D2 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. आता बघा विज्ञान तंत्रज्ञानाचीच ही न्यूज आहे. आपलं जे काही इस्रोचं जे काही एक सेंटर आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा येथे, तिथून 10 फेब्रुवारी 2023 रोजी SSLV D2 चं जे काही प्रक्षेपण जे आहे ते झालेलं आहे 10 फेब्रुवारी 2023 ला. आता बघा या माध्यमातून 3 उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण जे आहे ते इस्रोनी केलेलं आहे. कुठले कुठले बघा, EOS-7 आहे इस्रोनी केलेलं आहे. त्याचं वजन जे आहे ते 156.3 किलोग्राम आहे. त्यानंतर जानूस नावाचं एक उपग्रह आहे, ते आहे जानूस 1 अँट्रिस आणि अमेरिका ह्या देशांचं आहे. त्याचं वजन 10.2 किलोग्राम इतकं आहे. आझादी सॅट 2 हे स्पेस किड्स इंडिया चेन्नईचं आहे. त्याचं वजन जे आहे ते 8.2 किलोग्राम इतकं आहे. हे 3 उपग्रह जे आहेत ते ह्या SSLV D2 च्या माध्यमातून जे आहेत ते पाठवलेले आहे. तिथे तुम्हाला बघा चित्रामध्ये दिसते. तर हे SSLV D2 आहे. ओके. आता बघा या रॉकेटच्या पृथ्वीच्या 450 किलोमीटरच्या कक्षेमध्ये उपग्रह स्थापित केलेले आहेत. आणि ऑगस्ट 2023 मध्ये SSLV चे पहिले प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते. कधी? ऑगस्ट 2023 मध्ये. आणि हे रॉकेट जे आहे 100 ते 500 किलोमीटर वजनाचं लहान सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि उपग्रह 500 किलोमीटर या कक्षेमध्ये सोडू शकतो. म्हणजे आपली जी काही लोअर ऑर्बिट, मिडल ऑर्बिट आणि हाय ऑर्बिट ह्या जे काही 3 कक्षा असतात, तर जी काही मध्यम कक्षा जी आहे तर त्या कक्षेमध्ये हे रॉकेट जे आहे ते 100 ते 500 किलोग्राम वजनाचे लहान आणि सूक्ष्म अतिसूक्ष्म उपग्रह जे आहेत ते 500 किलोमीटर पर्यंतच्या कक्षेमध्ये जे आहे ते सोडू शकतो. आणि हे अग्निबाण जे आहे ते एकाच वेळी एकापेक्षा जास्त उपग्रहांचं प्रक्षेपण सुद्धा करू शकतो. SSLV D2. ओके. तर हे पण लक्षात ठेवा. आता बघा LVM-3 लॉन्चिंग व्हेइकल जे आहे, तर आता 3 चं यशस्वी उड्डाण जे आहे ते इस्रोने केलेलं आहे. बघा तुम्हाला फोटो मध्ये दिसतंय LVM-3. ओके. आता बघा हे कधी झालेलं आहे, तर 26 मार्च 2023 ला याचं प्रक्षेपण जे आहे ते झालेलं आहे. वन वेब ग्रुप हे जे आहेत ते UK ची कंपनी आहे. वन वेब ग्रुप जे आहे ती UK ची कंपनी आहे. आणि ह्या कंपनीच्या प्रक्षेपकाद्वारे म्हणजे 36 उपग्रहांचं एका वेळी इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. सतीश धवन अंतरिक्ष श्रीहरिकोटा येथे. ओके. तर 36 उपग्रहांचं एकाच वेळी 26 मार्च 2023 ला. मग आता इस्रोकडे बघा आधी PSLV आहे, GSLV आहे आणि ह्या 2 जे काही व्हेइकल आहेत तर त्याचा जास्त वापर होतो. ओके. पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल आणि जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल सगळ्यात जास्त याचा वापर होतो आणि GSLV ह्या दोघांचा वापर होतो. आता LVM जे आहे ते आता लॉन्च केलेलं आहे, जे चंद्रयान 3 मध्ये पण वापरलेलं आहे. ओके. लॉन्चिंग व्हेइकल मशीन. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत LVM च्या माध्यमातून इस्रोने 5 मिशन मध्ये LVM हे जे काय आहे ते रॉकेट जे आहे ते वापरलेलं आहे. बघा आता इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया, आता इस्रोची एक वाणिज्यिक शाखा म्हणजे व्यावसायिक शाखा जी आहे कमर्शियल ब्रँच आपण त्याला म्हणू शकतो, तर ती एक आता नवीन व्यावसायिक शाखा जी आहे ती सुरू झालेली आहे. त्याच्या माध्यमातून बराच फायदा इस्रोला होत आहे. म्हणजे वेगवेगळे
देशांचे, जसं आता आपण सिंगापूरचे पण 7 सॅटेलाइट जे आहेत ते लॉन्च केले होते. आता इथे पण बघा वेब ग्रुपच्या माध्यमातून 36 उपग्रह लॉन्च इस्रोने केलेले आहेत. तर हे व्यावसायिक जे ब्रँच जी आहे ती इस्रोची सुरू झालेली आहे, वाणिज्यिक शाखा किंवा त्याला आपण कमर्शियल ब्रँच म्हणू. तर त्याचं नाव आहे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि ब्रिटनमधील नेटवर्क स्पेस असोसिएट्स लिमिटेड एकूण 72 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा करार केलेला होता. या मोहिमेअंतर्गत 23 ऑक्टोबर 2022 ला 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेले होते आणि उपग्रहाचं वजन जे आहे ते 5805 किलोग्राम इतकं जे आहे ते आहे. ओके, आता बघा, प्रक्षेपणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात अंतराळ आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवा जी आहे ती पुरवण्याच्या योजनेसाठी मदत होणार आहे. कशाची? ह्या LVM ची. ओके, शहरे, गाव आणि महानगरपालिका, तर ह्या शाळा सुद्धा ही सुरक्षित कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात येणार आहे. ओके, शहर, गाव, महानगरपालिका ह्या सगळ्या ठिकाणी आणि शाळांनाही आता सगळीकडे ई-लर्निंग सुरू झालेलं आहे. बरोबर, आपले सगळे काही गव्हर्नमेंटचे ऑफिसेस ई-गव्हर्नन्स वरती काम करत आहेत. म्हणजे सगळं पूर्णपणे ऑनलाईन झालेलं आहे. बरोबर, म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा पूर्ण ऑनलाईन झालेली आहे. तर त्याच्यामध्ये भारतनेटशी कनेक्ट जे आहे ते सगळे ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती आहेत, नगर परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन झालेल्या आहेत. आता प्रत्येक ठिकाणी इंटरनेटची सुविधा, बरोबर ना, आपण डिजिटल इंडिया म्हणतो, तर प्रत्येक गावागावाला इंटरनेटची सुविधा पोहोचवण्यात आलेली आहे. मग त्याच्यासाठी हे उपग्रह सगळे मदत करतात. तर काय होईल, त्याच्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात अंतराळ आधारित ब्रॉडबँड सेवा, इंटरनेट सेवा दिली जाईल आणि शहर, गाव, महानगरपालिका आणि शाळांनाही चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करता येईल. आता बघा, इस्रोने 26 मार्च 2023 रोजी LVM 3 प्रक्षेपकाद्वारे वन वेब ग्रुप कंपनीच्या 36 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण जे आहे ते केलेलं आहे. उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड सोबत ब्रिटनमधील नेटवर्क स्पेस असोसिएट्सने 72 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा करार केलेला. आता बघा, ही पुढची न्यूज आपण बघूया. बघा, पुढची न्यूज बघूया आपण. इस्रोचं स्वयंचलित लँडिंग जे आहे ते यशस्वी झालेलं. खूप साऱ्या न्यूज ज्या आहेत इस्रोच्या रिलेटेड आहे, त्याच्यावरती तुम्हाला काही ना काहीतरी एकतरी न्यूज याच्यातली परीक्षेला नक्की येऊ शकते. आता बघा, स्वयंचलित लँडिंग जे आहे ते इस्रोने यशस्वी त्याचं लँडिंग केलेलं आहे. बघा, इस्रोने 2 एप्रिल 2023 रोजी रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल RLV, आतापर्यंतचे जे काही मी तुम्हाला आता सांगितलं LVM, PSLV, GSLV, हे काय असायचे, एकदा त्याचा वापर केला की परत ते वापरात येत नव्हते. म्हणजे ते परत डिस्ट्रॉय केलं जायचं. म्हणजे रॉकेट असेल, प्रक्षेपक, क्षेपणास्त्र, लॉन्चिंग व्हेकल, हे सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत. तर काय व्हायचं, ते डिस्ट्रॉय करावं लागायचं. पण आता इस्रोनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि इस्रोने काय केलेलं आहे, रियुजेबल लॉन्चिंग व्हेकलचं यशस्वी उड्डाण केलेलं आहे. म्हणजे एकदा वापरलेलं एक रॉकेट किंवा क्षेपणास्त्र किंवा प्रक्षेपक तो नंतर सुद्धा वापरामध्ये येऊ शकतो. त्यामुळे खर्च जो आहे तो कमी होऊ शकतो. तर हे खूप मोठं एक पाऊल आहे किंवा एक मोठं इस्रोचं सक्सेस आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, 2 एप्रिल 2023 ला रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल ऑटोनॉमस लँडिंग मशीन RLV चं यशस्वीपणे राबवलेलं आहे. कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे ही चाचणी घेण्यात आलेली आहे. आता इस्रो म्हणजे फक्त आपल्याला एवढंच माहिती असतं की बेंगलोरला एक सेंटर आहे, पण इस्रोचे खूप सारे सेंटर आहेत. आपण सगळं लॉन्चिंग कुठून करतो, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. तसे इस्रोचं चित्रदुर्ग कर्नाटकमध्ये एरोनॉटिकल टेस्ट रेंज इथं ही चाचणी झालेली आहे. आता RLV हे एक अवकाश विमान आहे. बघा, इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसते काय आहे, हे अवकाश विमान आहे. हे विमान हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरच्या मदतीने जमिनीपासून
4.6 किलोमीटर उंचीवरती नेण्यात आले. आता बघा चिनूक हेलिकॉप्टर. ओके, आता बघा हे वरती जे दिसते हे काय आहे, आपलं RLV आहे. आणि हे जे दिसतंय ते काय आहे, चिनूक नावाचं हेलिकॉप्टर आहे, ज्याच्या मदतीने हे RLV जे आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 4.6 किलोमीटर उंचीवरती नेण्यात आलेला आहे. ओके, पुढे बघा. आता एका विशिष्ट कोनातून 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावपट्टीच्या दिशेने सोडणे आवश्यक. आता एक चिनूक नावाचे हेलिकॉप्टर आहे, त्याच्या साहाय्याने पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 4.6 किलोमीटर उंचीपर्यंत ते जाते आणि एका विशिष्ट कोनातून ते 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावपट्टीच्या दिशेने सोडणं आवश्यक होतं. आणि त्यानुसार मग योग्य उंची, कोन आणि वेग साध्य होताच RLVच्या मिशन मॅनेजमेंट कॉम्प्युटरने दिलेल्या आदेशानुसार हे अवकाश विमान सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे जसं आता आपण रॉकेट कसं वापरतो की नाही, म्हणजे गुरुत्वाकर्षणाला भेदून एकदा ते सॅटेलाइट सेट झालं तर ते वेगळं वेगळं होतं. आता सेम इथे तसं हे चिनूक हेलिकॉप्टर जे आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 4.6 किलोमीटर उंचीपर्यंत उडते आणि नंतर 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने ते धावपट्टीच्या दिशेने जर ते सोडलं तर मग उंची, कोन आणि वेग साध्य झाला तर काय होतंय, ते चिनूक विमान जे आहे ते त्या RLVला जे म्हणजे याला काय करते, अवकाशामध्ये सोडून देते आणि ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित होते. हे विमान जे आहे धावपट्टीवरती चाकाच्या साहाय्याने उतरताच ते पॅराशूट बाहेर येते आणि काही अंतर पुढे गेल्यावर ते विमान थांबले आणि अशा प्रकारची जगातील पहिली चाचणी जी आहे ती पार पडलेली आहे. आणि इस्रो बघा खूप म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे मशीन जे आहेत ते बनवते, वेगवेगळे मिशन लॉन्च करते. नासा सोबत पण आता त्यांनी निसार नावाचा एक आहे प्रोजेक्ट ते लॉन्च करतायत. गगनयान आहे येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे बरेच नवीन प्रोजेक्ट जे आहेत ते इस्रो राबवते, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. पुढची न्यूज बघा, आता ही अमेरिकेची आहे. ऑर्टिमिस. ओके, फ्लोरिडा इथं जे काही कॅनेडियन जे आहे तर तिथून हे लॉन्च केलेलं आहे नासानी. अमेरिकेच्या अवकाश संस्था नासानी 50 वर्षानंतर पुन्हा मानवाला चंद्रावरती उतरवण्याच्या तयारीत आहे. ओके, तर त्यांचा पहिला जो होता तो गेलेला, तर आता परत नील आर्मस्ट्रॉंग, तर आता परत ते काय करतायत, 50 वर्षानंतर चंद्रावरती उतरवण्याच्या तयारीत आहे. नासाच्या ऑर्टिमिस 2 या महत्वाकांक्षी मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची नावं आहेत. आता बघा 4 एप्रिल 2023 रोजी जी आहेत ती नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहेत आणि 4 पैकी 3 अंतराळवीर अमेरिकेचे तर 1 कॅनडाचा आहे. आता 2024 मध्ये हे 4 अंतराळवीर जे आहेत ते प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरणार आहेत. आता ह्या वर्षामध्ये ते उतरतील. ओके, तर त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते अमेरिकेचे आहेत, 1 जो आहे तो कॅनडाचा आहे. आणि फ्लोरिडा कॅनडा इथूनच ही ऑर्टिमिस 2 मोहीम जी आहे ती पाठवली जाणार आहे. म्हणजे कॅनडाच्या इथून, म्हणजे अमेरिकेची जरी मोहीम असली तरी त्याचं लॉन्चिंग कुठून होणार आहे, कॅनडा फ्लोरिडा इथून होणार आहे. आता बघा 4 अंतराळवीर कुठले कुठले आहेत. क्रिस्टिना एच कूच अमेरिकेच्या आहे, जी काही नावं आपल्याला विचारली जात नाही पण माहिती असावी. रीड वाइजमन अमेरिकेचाच आहे. विक्टर ग्लोवर जो आहे तो अमेरिकेचाच आहे आणि जेरेमी हॅन्सेन जो आहे तो कॅनडाचा आहे. 4 अंतराळवीर जे आहेत ते ऑर्टिमिसच्या माध्यमातून चंद्रावरती पोहोचणार आहेत. क्रिस्टिना यश कूच चंद्रावरती पाऊल ठेवणारी पहिली महिला ठरणार आहे. ओके, आता हे विचारलं तुम्हाला जाऊ शकते. ओके, तर अमेरिकेची ती आहे क्रिस्टिना यश कूच. हे आता तुम्हाला असं काही आलं समजा की जगातली पहिली महिला, चंद्रावरती पाऊल ठेवणारी जगातली पहिली महिला, तर क्रिस्टिना यश कूच हे नाव लक्षात ठेवायला पाहिजे. चंद्रावरती मानवाचं पहिलं पाऊल 1969 मध्ये पडलं होतं नील आर्मस्ट्रॉंगच्या स्वरूपाने आणि नासाच्या जगप्रसिद्ध अपोलो मोहिमेद्वारे मानवाने चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्याची स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हे सगळं लक्षात ठेवा. आता बघा NVS-1 हे उपग्रह इस्रोने लॉन्च केलेलं आहे. NVS-1. ओके, आता हे काय आपण बघूया. नाविक मालिकेतील NVS हा उपग्रह 29 मे 2023 रोजी इस्रोने यशस्वीपणे लॉन्च केलेला आहे.
आंध्र प्रदेश इथलं जे काही श्रीहरिकोटा इथलं जे काही प्रक्षेपक केंद्र आहे, जिथून सगळे आपण वेगवेगळे मोहिमा लॉन्च करतो, तर तिथून श्रीहरिकोटा सतीश धवन अंतरिक्ष केंद्र इथून GSLV F-12 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने, हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर NVS-1 उपग्रह हा कोणत्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आला किंवा यशस्वीपणे उड्डाण करण्यात आले, तर GSLV F-12 हे लक्षात ठेवा. ओके, NVS आता बघा NVS काय आहे, नेव्हिगेशन ओके सिस्टीम. तर आपण जे काय IRNSS ओके, हे जे आपण ओके, तर हे जे काही सिस्टीम आहे IRNSS उपग्रह, तर हे सगळे जे आहेत ते आपण आपले GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम साठी, नेव्हिगेशन साठी जे सगळे काही वापरतो, तर त्याच्यासारखाच हा एक NVS-1 उपग्रह आहे. आणि 2016 जो काय आपण IRNSS G हा जो काही उपग्रह लॉन्च केला होता, त्याची जागा किंवा सेम त्याच्यासारखा हा NVS-1 सुद्धा काम करणार आहे. किंवा 2016 जो काही आपण लॉन्च केला होता IRNSS G, तर त्याची जागा हा NVS-1 उपग्रह जो आहे तो घेऊ शकतो. भारताचे नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन या मोहिमेत समाविष्ट करण्यात येणारा हा दुसऱ्या पिढीतील उपग्रह आहे. कोण? NVS-1. मोहीम उद्देश जो आहे तो देशाची दिशा दर्शनाची क्षमता वाढवणे. ओके, काय आहे? देशाची दिशा दर्शनाची क्षमता वाढवणे. आता आपण GPS वगैरे आता वापरायला लागलो, पण अजून त्याला जास्त दिशा दर्शन जे आहे, जे त्याची क्षमता जी आहे ती आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. दिशादर्शक उपग्रहाचे प्रथमच जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल GSLV मार्फत जे आहे ते प्रक्षेपण करण्यात आले. कुठलं प्रक्षेपक वापरलंय? GSLV F-12 हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो, NVS-1 उपग्रह जो आहे तो लॉन्च करण्यासाठी कुठल्या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आला. तुम्हाला पर्याय देतील GSLV F-12, F-11, असं M3 असं काहीतरी देतील. तर F-12 GSLV F-12 लक्षात ठेवायचं. आता बघा याचं वजन जे आहे ते 2332 किलोग्रॅम आहे आणि प्रक्षेपणावेळी पहिल्यांदा स्वदेशी रुबिडियन आण्विक घड्याळाचा वापर इथे करण्यात आला होता. ओके, आणि लॉन्च कधी केलेला आहे? 29 मे 2023 रोजी NVS-1 उपग्रह लॉन्च केलेला आहे. आणि हा IRNS-1 जी आहे तो 2016 लॉन्च केला होता, त्याची जागा हा घेऊ शकतो. आता बघा याची वैशिष्ट्य काय काय आहेत. भारताच्या प्रादेशिक नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम IRNSS कॉन्स्टलेशन मध्ये 7 उपग्रह आहेत आणि त्याच्यामध्ये NVS हा सर्वात वजनदार आहे. आता आपण बघितलं 2332 किलोग्रॅम त्याचे इतकं वजन आहे. बाकी उपग्रहाचे प्रक्षेपणाच्या वेळेचे वजन 1425 किलोग्रॅम इतकं. आता IRNSS म्हणजे आपण GPS वापरतो त्याच्यासाठी आतापर्यंत आपण म्हणजे 7 उपग्रह जे आहेत, आपण 2014 पासून वगैरे वापरायला लागलो बरोबर ना GPS, तर 7 उपग्रह आतापर्यंत आपण GPS साठी इस्रोने अवकाशामध्ये लॉन्च केलेले. आता हे NVS जो आहे तो 8वा आहे आणि 2016 जो काही आपण IRNSS G जो लॉन्च केला होता त्याची जागा किंवा त्याच्यासारखा हा असणार आहे. पण आतापर्यंतचे जेवढे काही 7 उपग्रह आपण पाठवले होते त्याचं वजन 1425 म्हणजे 1425 किलोग्रॅम होता आणि याचा आहे 2332 किलोग्रॅम. हे सर्व उपग्रह पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल PSLV या प्रक्षेपकाद्वारे पाठवले होते. आतापर्यंतचे जे काही 7 पाठवले, पण हा कशाच्या मार्फत पाठवलाय? GSLV F-12 या प्रक्षेपकाच्या माध्यमातून वापरलेला म्हणजे सोडलेला अवकाशात सोडलेला आहे. आता नाविक उपग्रहांचा वापर हा जमीन, हवाई आणि सागरी वाहतूक, स्थळ आधारित सेवा, वैयक्तिक हालचाल, स्त्रोत निरीक्षण, सर्वेक्षण आणि भूविभाग, शास्त्रीय संशोधन, वेळेचे समायोजन करणे, सुरक्षित जीवन सूचना प्रसार आदींसाठी केला जातो. आता आपण कुठल्याही ठिकाणी गेलो, आता समजा मध्य प्रदेश मध्ये गेलोय, तर तिथलं लोकेशन लगेच आपल्या मोबाईल मध्ये दिसते की नाही, म्हणजे तुम्ही या ठिकाणी आहात आणि इथलं टेम्परेचर आता एवढं आहे म्हणजे लगेच दाखवलं जातं बरोबर. किंवा तुम्ही जिथं कुठे गेलाय, समजा मी कोल्हापूरला गेले तर मला लगेच इव्हन फेसबुकला पण कोल्हापूरच्या जाहिराती दिसायला लागतात. म्हणजे मग कोल्हापूरच्या एखाद्या कॉलेजची जाहिरात दिसेल
कोल्हापूरच्या डेंटिस्टची जाहिरात दिसेल, कोल्हापूरच्या क्लासची जाहिरात दिसेल. मग हे कसं कळतं? मग हे ह्या सॅटेलाइटमुळे कळतं. GPS म्हणजे वैयक्तिक हालचाल असेल, हवाई आणि सागरी वाहतूक असेल, जमीन असेल, स्रोत निरीक्षण असेल, सर्वेक्षण असेल, भूविभाग, त्याच्यामध्ये आपण रिमोट सेन्सिंग, हे सगळं जे आहे ते याच्यासाठी ह्या प्रणालीचा उपयोग होणार आहे. वाहतूक क्षेत्राची स्थिती, दिशादर्शन, वेळ याबाबत वाढत्या गरजा भागवण्यासाठी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. उपग्रहावर आधारित प्रादेशिक दिशादर्शन प्रणाली असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. ओके, हे आपल्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे बघा, की उपग्रहावरती आधारित प्रादेशिक दिशादर्शन प्रणाली जी आहे असलेला भारत हा आपला एकमेव देश आहे. तर इथं लक्षात ठेवा NVS. आता पुढे बघा, इस्रोचीच न्यूज आहे, अग्नी प्राईमची यशस्वी चाचणी. ओके, आता हे कुठून केलं जातं तर भुवनेश्वर, ओडिसा इथं एक भद्रक नावाचं ठिकाण आहे, एक बेट आहे. तिथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने बेट आहे आणि तिथून हे सगळ्या ज्या काही मोहिमा म्हणजे अग्निबाणाची चाचणी किंवा अग्नीची चाचणी, यशस्वी चाचणी किंवा हे सगळं तिथून केलं जातं. आणि सगळे आपले सॅटेलाइट किंवा मिशन जे आहे त्याची मोहीम, त्याची व्हॅलिडिटी संपली, कालावधी संपला तर ते डिस्ट्रॉय सुद्धा त्याच ठिकाणी केलं जातं. तर आधी त्याला व्हीलर असं त्या बेटाला नाव होतं आणि मग APJ अब्दुल कलाम गेल्यानंतर 4 सप्टेंबर 2015 पासून त्या बेटाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, तर ते लक्षात ठेवा. भुवनेश्वर पासून 150 किलोमीटर अंतरावरती ते आहे. DRDO आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या मार्फत हे चाचणी जी आहे ती झालेली आहे. बघा, ही तुम्हाला फोटो मध्ये दिसते ते आहे. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून झालेली आहे. कधी झाली बघा, 7 जून 2023. हे पहिलेच रात्रीचे प्री इंडक्शन प्रक्षेपण होते. रात्री म्हणजे केलेली चाचणी आहे आणि पहिलीच आहे. आता DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर समीर V कामत, मराठीच नाव आहे. तर ते आपल्या लक्षात राहील, म्हणजे लक्षात राहण्यासारखं आहे. आता हे क्षेपणास्त्र बघा, अग्निमालिकेतील आधुनिक, अचूक आणि मध्यम पल्ल्याच्या अणुऊर्जेवरती मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. म्हणजे अग्नि 1, अग्नि 2, अग्नि, हे सगळे जे काही मालिका आहे अग्नीची, त्याची जे काही आधुनिक, अचूक आणि मध्यम पल्ल्याच्या जे काही अणुऊर्जा आहेत त्याच्यावरती मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. काय नाव आहे त्याचं? अग्नि प्राईम. लक्षात ठेवा. आता क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य बघा काय काय आहेत. अग्नि प्राईम हे क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य, नव्या पिढीचं हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेलं हे एक क्षेपणास्त्र आहे. आता हे बघा, याची जी काही क्षमता आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. कुठलंही तंत्रज्ञानाने सज्ज असून लक्ष जे आहे काय आहेत त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी सक्षम आहे. आणि क्षेपणास्त्र उच्च तीव्रतेची स्फोटके आणि आण्विक शस्त्रे सुद्धा वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. म्हणजे बघा, अग्नि प्राईम जे आहे ते एका लक्ष्याला भेदू पण शकतं. त्याच्यामध्ये आण्विक स्फोटके, उच्च तीव्रतेची स्फोटक, आण्विक शस्त्र हे सगळं वाहून येण्याची सुद्धा त्या अग्नि प्राईम मध्ये क्षमता आहे. 11,000 किलोग्राम वजन आहे याचं आणि 2,000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याला उद्ध्वस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. आणि 51 अधिक लक्ष्यांवरती सुद्धा हे हल्ला करू शकतं. तर अग्नि प्राईमची ही सगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती लक्षात ठेवा. ओके, काय आहे? 11,000 किलोग्राम आहे, 2,000 किलोमीटर उंचीपर्यंत ते जाऊ शकतं. म्हणजे एक लक्ष्याला भेदू शकतं, एका वेळी अधिक लक्ष्यांना सुद्धा ते हल्ला करू शकतं. आणि त्याच्यामध्ये उच्च तीव्रतेची स्फोटक आणि आण्विक शस्त्र वाहून येण्याची सुद्धा क्षमता आहे. आणि काय आहे ते? नव्या पिढीचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. तर हे सगळं इथे लक्षात ठेवा. ओके, आणि DRDOनी ते लॉन्च केलेलं आहे 7 जून 2023 ला. आता बघा, हे पुढची पण न्यूज आहे, इस्रोच्या रिलेटेड आहे, अवकाश तंत्रज्ञानाच्या रिलेटेड खूपच न्यूज आहेत. तर सिंगापूरचे 7 उपग्रह जे आहेत ते आपण लॉन्च केलेले आहेत. कुणी? इस्रोने. म्हणजे बघा किती प्राऊड मुवमेंट आहे ही आपल्या देशासाठी. म्हणजे इस्रो खरंच इतकं छान काम करते की म्हणजे आज जगाच्या बरोबरीने आहे. म्हणजे आपण जेव्हा इस्रो आपलं स्थापन पण झालं नव्हतं 15 ऑगस्ट 1969 ला, त्याच्या आधी अमेरिका चंद्रावरती जाऊन आलेलं होतं. पण आज आपण कुठेतरी म्हणजे बरेच पुढे गेलेलो आहोत, बरोबर ना. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये आपल्या देशाने खूप छान कामगिरी जी आहे ती केलेली आहे.
बघा, इस्रोद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रातून 30 जुलै 2023 ला, कधी 30 जुलै 2023 ला सिंगापूरच्या 7 उपग्रहांचं जे काही प्रक्षेपण आहे PSLV C56 या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित करून नियोजन कक्षेत सोडलेले आहे. ओके, आता हे जे आहेत ते 500 किलोमीटरच्या कक्षेमध्ये ते सोडलेले आहेत. म्हणजे आपली जी काही लोअर ऑर्बिट आहे, ओके, 536 किलोमीटरच्या कक्षेमध्ये हे सोडण्यात आलेले आहेत लोअर ऑर्बिट मध्ये. ओके, तर इस्रोची व्यावसायिक शाखा, मग अशी मी तुम्हाला सांगितलं, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड जी कमर्शियल ब्रँच आहे, जे आता उदयास आलेली आहे, त्यांच्या मार्फत ही मोहीम राबवली गेलेली आहे. म्हणजे इस्रोचं एक स्वतःच आहे, पण जी काही कमर्शियल आहे त्याच्या माध्यमातून काय करते इस्रो, वेगवेगळ्या देशांचे उपग्रह लॉन्च म्हणजे करते आपल्याकडून. म्हणजे त्याच्यातून त्यांना नक्कीच जास्त प्रॉफिट होऊ शकतो, बरोबर, आणि एक आर्थिक सुद्धा त्यांना मदत होते. सिंगापूरचे उपग्रह कक्षेत सोडत असताना एक अनोखा प्रयोग करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आणि त्यानुसार उपग्रह 536 किलोमीटरच्या कक्षेत सोडल्यानंतर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक 300 किलोमीटरच्या कक्षेत आणण्यात आला. म्हणजे बघा, 536 किलोमीटरवरती हे सगळे 7 उपग्रह तर सोडलेच, पण त्याबरोबरच ध्रुवीय कक्षेमध्ये उपग्रह जे आहे ते प्रक्षेपक 300 किलोमीटरच्या कक्षामध्ये आणण्यात आलेला आहे. अवकाश कचऱ्याची समस्या कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला. ओके, म्हणजे जो काय स्पेस मध्ये कचरा आहे, जसं बघा आता काय आपण आपलं स्पेस काय आपल्या मालकीचं नाहीये, बरोबर ना, म्हणजे फक्त काही भारताचे सगळे सॅटेलाइट नाहीये, जर्मनीचे आहेत, रशियाचे आहेत, नासाचे आहेत, सगळ्याच देशांचे आहेत. हा जो काही स्पेस मध्ये जो काही कचरा जमा होतो तो कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग केलाय. म्हणजे काय, 536 किलोमीटरच्या कक्षेमध्ये त्या उपग्रहाला जेव्हा सोडलं सगळ्यांना, 7 उपग्रहांना, तर त्यावेळेस त्याचा जो काही प्रक्षेपक आहे, प्रक्षेपक म्हणजे कोण, रॉकेट, त्याला क्षेपणास्त्र किंवा लॉन्चिंग व्हेकल, काय इथं PSLV C56, ते वेगळं होते की नाही. म्हणजे जेव्हा सॅटेलाइट त्या कक्षेत स्थिर होतात त्यावेळेस जे काही आपण गुरुत्वाकर्षण भेदण्यासाठीचं जे काही रॉकेट वापरतो ते ऑब्विसली काय आहे, ते कचरा आहे, ते वेगळं होते, त्यांचा त्याचा उपयोग नसतो. तर तो कचरा मासा स्पेस मध्ये इकडे तिकडे कुठेतरी फिरत राहतो आणि तो कुठेतरी असं आपण काहीतरी ऐकतो ना, हे पडलं ते पडले, ते स्पेस कचरा असतो. मग आता हा स्पेसचा कचरा कमी करण्यासाठी काय केलं त्यांनी, त्या प्रक्षेपकाला काय केलं, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक 300 किलोमीटरच्या कक्षेमध्ये तो आणला. ओके, आणि त्याने काय झालं की स्पेसचा कचरा कमी करण्याच्या उद्देशाने तो प्रयोग करण्यात आला होता. सिंगापूर सरकारच्या विविध संस्थांच्या उपग्रह प्रतिमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. बघा, विविध संस्था आहेत सरकारच्या, त्या सरकारी संस्थांच्या उपग्रह प्रतिमांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या 7 उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. ओके, तर हे सगळे ते लक्षात ठेवा. म्हणजे इस्रोची खूप चांगली कामगिरी आहे. आता चंद्रयान 3 आपल्याला ह्याच्यावरती प्रश्न येणारच आहे, खूप महत्वाची न्यूज आहे ही. तर कधी लॉन्च झालं होतं, 14 जुलै 2023 दुपारी 2:35 आणि सुमारे खर्च जो आहे तो 615 कोटीचा झाला. आपण सगळ्यांनी लाईव्ह प्रक्षेपण बघितलं होते की नाही, 2:35 ते लॉन्च झालं आणि नंतर आपण ते लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते आपण बघत होतो. सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातूनच याचं पण उड्डाण जे यशस्वीपणे पार पडलेलं आहे. आणि आता बघा इथं जे आहे, मग तुम्हाला सांगितलं LVM जे आहे चंद्रयान 3 मध्ये ते वापरलेलं आहे. ओके, तर LVM 3M4 लॉन्च व्हेकल मार्क 3 जे आहे ते प्रक्षेपक जे आहे, रॉकेट क्षेपणास्त्र जे आहे ते वापरलेलं आहे. LVM 3M4 ओके, लॉन्च व्हेकल मार्क 3 आता चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरवलं 23 ऑगस्ट 2023 ला 6:04. ओके, 14 जुलैला लॉन्च करण्यात आलं होतं आणि आपण लाईव्ह प्रक्षेपण कधी बघितलं, 1 महिन्यानंतर, म्हणजे 37 दिवसानंतर, 39 दिवसानंतर आपण 23 ऑगस्ट 2023 ला आपण ते लाईव्ह प्रक्षेपण बघितलं, बरोबर ना. इस्रो मधून सगळे आपण लाईव्ह बघत होतो बघा, म्हणजे खूप छान प्राऊड मुवमेंट होती आपल्यासाठी. तर ते संध्याकाळी 6:04 चंद्रावरती उतरलेलं आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरलेला आहे, बरोबर. चंद्रयान 2च्या वेळेस आपल्याला जरा प्रॉब्लेम झाला होता, राईट ना, म्हणजे प्रज्ञा नावाचं जे काही रोवर आहे ते भरकटलं होतं, बरोबर. तर ह्या वेळेस ते सक्सेसफुली चंद्रावरती पोहोचलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे.
मंगळयानाच्या पण बाबतीत आपणच पहिले आहोत, बरोबर ना. तर हे पण इथे लक्षात ठेवा. आता बघा, चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारे आतापर्यंतचे देश कुठले कुठले आहेत. रशिया, अमेरिका, चीन आणि भारत. ओके. 12 सप्टेंबर 1959 ला रशियाचा आहे लुना 2 नावाचं. 20 जुलै 1969 ला अमेरिकेचा आहे अपोलो 11 नासाने लॉन्च केलं होतं. 14 डिसेंबर 2013 ला चीननी चांग-ई 3 लॉन्च केलं होतं आणि आपण चौथे आहोत जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचलेलो आणि आपण पहिले आहोत. तर भारत चंद्रयान 3. ओके, म्हणजे आपल्या आधीच्या 2 आणि ही तिसरी सक्सेसफुल झालेली आहे. आता आतापर्यंतच्या आपल्या बघा चंद्रयान 1, 2 आणि 3 अशा 3 मोहीम आपण चंद्रावरती पाठवलेल्या आहेत. पहिली आहे 22 ऑक्टोबर 2008 ला, दुसरी आहे 22 जुलै 2019 ला आणि तिसरी आहे 14 जुलै 2023 ला. ओके. तर यशस्वी झालेली होती पहिली, पण दुसरी फक्त अयशस्वी झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं प्रज्ञान नावाचं रोवर होतं, विक्रम नावाचं ऑर्बिट होतं, त्याच्यामध्ये ते वेगवेगळे झाले, तिथपर्यंत ते पोहोचले नाही. आणि आत्ताची जी काय आहे ती यशस्वी झालेली आहे. ओके. 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचलेली आहे. ओके. खर्च दिलेले आहेत आणि प्रक्षेपक ते खूप गरजेचं आहे. GSLV मार्क 3 आपण चंद्रयान 2 ला वापरलं होतं आणि आता LVM 3M4 ओके लॉन्चिंग व्हेकल मार्क 3 हे रॉकेट किंवा प्रक्षेपक जे आहे ते आपण वापरलेलं आहे. ओके. आणि पहिल्यांदा वापरलं होतं PSLV XLC-2. ओके. तर ते लक्षात ठेवा. आता आपण बघूया पुढे. ही रशियाची न्यूज आहे. रशियाचं एक मोहीम आहे, चंद्रयान मोहीम आहे रशियाची. आता आपण बघितलं आता की 1959 मध्ये रशियाने पहिला देश आहे रशिया, बरोबर ना. तर स्पुटनिक पहिल्यांदा उपग्रह सोडणारा पण रशियाचा आहे. पहिल्या चंद्रावरती पोहोचणारा पण रशियाचा आहे. लुना 2 त्यांची मिशन होतं, मोहीम होती. आता ते लुना 25 पर्यंत पोहोचले आणि ही चंद्रयान मोहीम आहे. म्हणजे लुना 1, 2, 3, 4 अशा त्यांनी आतापर्यंत 25 मोहिमा रशियाने पाठवली. म्हणजे आता ते आपण तिसरी पाठवली, पण त्यांच्या ऑलरेडी 25 झालेत. आणि पहिला सुद्धा चंद्रावरती यान पाठवणारा रशियाचा आहे आणि अवकाशात उपग्रह पाठवणारा स्पुटनिक 1 हा पण रशियाचा आहे. ओके. तर रशियाची चंद्रयान मोहीम आहे. प्रक्षेपण वोस्तोजनी कॉस्मोड्रोम होणार आहे. 11 ऑगस्ट 2023 ला हे म्हणजे लॉन्चिंग जे आहे ते झालेलं आहे. आणि रशियाची अंतराळ संस्थेचं नाव आहे रॉसकॉस्मॉस. ओके. लक्षात ठेवा, सोपं नाव आहे. प्रक्षेपक जे आहेत बघा, जसं आपल्याकडे PSLV, GSLV, LM वगैरे आहे, तसं सोयूज 2.1 ही रॉकेट 46.3 मीटर लांब आहे, 10 मीटर व्यास आणि 313 टन वजनाचं हे प्रक्षेपक आहे. आता रशियाने बघा तब्बल 47 वर्षाच्या खंडानंतर पुन्हा चंद्राकडे मोहीम वळवलेली आहे. आणि 20 ऑगस्ट 2023 रोजी लुना 25 यान अनियंत्रित होऊन चंद्रावरती कोसळलं. म्हणजे ही काय झाली, मोहीम अयशस्वी ठरलेली आहे. लुना 25 या मोहिमेतून रशिया आपले स्वयंचलित स्थानक जे आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवणार होता आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असलेल्या भागात असलेल्या पाण्याचं स्वरूप आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी त्यांनी ही मोहीम आखली होती, पण ती काय झाली, म्हणजे सक्सेस झालेली नाही. लुना 24 मे 1976 ला प्रक्षेपण करण्यात आलं होतं. ओके. आधीचं पहिलं लुना कधी 24 मे 1976 ला. आणि आता ते पाठवलेली पण काय झालं, ते सक्सेस झालेलं नाही. ओके. लुना 25 लक्षात ठेवा पण फेल झालेली आहे. आता पुढची न्यूज आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. आता जेव्हा आपण विज्ञानाचा विचार करतो, जसं इंडियन काँग्रेस सायन्स काँग्रेस घेतलं आपण, तसं मग राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार पण दरवर्षी दिले जातात. 28 फेब्रुवारी जो आहे CV रामन त्यांचा जन्मदिवस आपण काय करतो, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. तर आता हा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जो आहे तो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाला घोषित केला जातो. ओके. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाला घोषित केला जातो. कधी असतो, 11 मे ला. आणि सुरुवात कधीपासून झालेली, आता ह्या वर्षापासून झालेली. ओके. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2023 पासून सुरुवात झालेली, घोषणा 11 मे ला झालेली आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाला. आता उद्देश काय बघा, विज्ञान तंत्रज्ञान आणि नव उपक्रम मधील सर्वोच्च पुरस्कार हा असणार आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिलेला आहे 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिना दिवशी.
आता बघा, वेगवेगळ्या विज्ञान विभागाकडून देण्यात येणारे सुमारे 320 लहान मोठे पुरस्कार रद्द करून त्याऐवजी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. 4 श्रेण्यांमध्ये हे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दिले जाणार आहेत. बघा कुठले कुठले आहेत, जसं आपलं पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मविभूषण तसे आहेत तसे विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान संघ पुरस्कार असे 4 पुरस्कार असणार आहेत वेगवेगळ्या विभागात. आता जे छोटे मोठे जे काही पुरस्कार दिले जात होते ते बंद करून हाच एक राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे आणि तो 4 विभागामध्ये देण्यात येणार आहे. विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान संघ पुरस्कार असे 4 पुरस्कार देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारमधील प्रमुख शास्त्रज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती पुरस्कारासाठी 13 विषय क्षेत्रातील शास्त्रज्ञांची निवड करणार आहे. मग कुणाचं बायोटेक्नॉलॉजी मध्ये संशोधन असेल, कुणाचं भौतिकशास्त्रामध्ये आहे, कुणाचं रसायनशास्त्रामध्ये आहे, कुणाचं जीवशास्त्रामध्ये आहे, कुणाचं वनस्पतीशास्त्रामध्ये आहे, प्राणीशास्त्रामध्ये आहे, असं वेगवेगळ्या 13 शाखा संशोधनाच्या 13 शाखांमधून शास्त्रज्ञांची निवड केली जाणार आहे पुरस्कारासाठी. 2023 पासून सुरुवात झालेली आहे, त्यामुळे याच्यावरती काही ना काहीतरी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आणि 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस लक्षात ठेवा. हे पुरस्कार दिले 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिना दिवशी. ओके, तर हे सगळं जे आहे ते लक्षात ठेवा. आता बघा, जपानची पण एक चंद्रयान मोहीम आहे. आता आपण पुन्हा बघितली 25 रशियाची जी सक्सेस झाली नाही. आता तर जपानची एक चंद्रयान मोहीम आहे स्लिम, स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. स्लिम, स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून, स्लिम. ओके, ठिकाण बघा, तानेगाशिमा अवकाश केंद्र जपान. जपानचं काय आहे, जसं आपलं इस्रो आहे तसं काय आहे तानेगाशिमा अवकाश. जसं आता आपण रशियाचं बघितलं रॉसकॉस्मॉस, तसं यांचं काय आहे तानेगाशिमा. ओके, तर बघा, प्रक्षेपणाचा दिनांक आहे 7 सप्टेंबर 2023 त्यांनी लॉन्च केलं होतं. प्रक्षेपक कुठला आहे, जसं आपल्याकडे PSLV, JSLV, LVM आहे तसं त्यांच्याकडे HIIA काय आहे, HIIA. ओके, हे त्यांचं काय आहे प्रक्षेपक आहे. जपानी अवकाश संस्थेचं नाव आहे JAXA. ओके, आता हे ठिकाण काय आहे, जसं आपलं श्रीहरिकोटा तसं तानेगाशिमा अवकाश केंद्र, जसं आपलं सतीश धवन अंतरिक्ष केंद्र तसं यांचं इथं लॉन्च केलेलं आहे. पण त्यांचं जे काही इस्रो जसं आपलं आहे तसं त्यांचं काय आहे JAXA. 3 ते 4 महिन्यांनी यान चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचेल आणि स्लिम या मोहिमेद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून चंद्राच्या जमिनीवर यान उतरवण्याचा जपानचा प्रयत्न आहे. ओके, दक्षिण ध्रुव किंवा उत्तर ध्रुव नाही तर जमिनीवरती चंद्राची जी काही जमीन आहे तिथं हे यान उतरवण्याचा जपानचा उद्देश किंवा प्रयत्न आहे. तर स्लिम लक्षात ठेवा. आता बघा, स्लिम या मोहिमेद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून चंद्राच्या जमिनीवर यान उतरवण्याचा जपानचा प्रयत्न असणार आहे. आणि स्लिम या लँडरवरती बसवलेला अत्याधुनिक कॅमेरा, सेन्सर आणि यानावरील संगणकाच्या सहाय्याने चंद्राच्या विषुवृत्तापासून 13 अंश दक्षिणेकडे असलेल्या शिओली विवराजवळ 100 मीटर इतक्या अचूकतेने यानाला नियोजित ठिकाणी उतरवण्याचं जपानचं नियोजन आहे. तर शिओली हे एक ठिकाण आहे तिथलं, तर तिथे उतरवण्याचं आहे. ही मोहीम यशस्वी ठरली तर चंद्रावरती यान उतरवणारा जपान हा जगातील 5वा देश ठरणार आहे. आणि स्लिम हे पिन पॉइंट लँडिंग म्हणजे आधीपासून निर्धारित नेमक्या जागेवर उतरवण्यास सक्षम आहे. अमेरिका, सोव्हिएत संघ, चीन आणि भारताने चंद्रावरती आपले यान उतरवताना तत्कालीन परिस्थितीनुसार जागा निवडली होती. बरोबर ना, आता आपण जे बघितले ना, रशिया, अमेरिका, चीन आणि भारत हे 4 देश आहेत जे भारत म्हणजे भारत हा 4था देश आहे आणि दक्षिण ध्रुवावरती यान उतरवणारा जगातला भारत हा पहिला देश आहे. पण आतापर्यंत चंद्रावरती सक्सेसफुली मोहिमा पोहोचलेत असे 4 देश आहेत, अमेरिका, रशिया, चीन आणि भारत. आता जपान, त्यांनी जर स्लिम जर पोहोचवलं चंद्रावरती तर जपान हा जगातला 5वा देश ठरेल जे चंद्रावरती पोहोचलेला आहे. ओके, आता आदित्य L1 हा एक इस्रोचा आहे. याच्यामध्ये खूप आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर 2 सप्टेंबर 2023 ला सकाळी 11:50 आदित्य L1 चे जे काही उड्डाण जे आहे ते सक्सेसफुली श्रीहरिकोटा येथून झालेलं आहे. PSLV C57 काय आहे, PSLV C57 इथून या प्रक्षेपकाच्या साहाय्याने आदित्य L1चं प्रक्षेपण झालेलं आहे. मोहिमेचा कालावधी बघा 5 वर्ष आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी, पर्यावरणाची परिस्थिती,
सौर वादळ, सौर वायू यांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम असणार आहे. मोहिमेचा खर्च 378 कोटी रुपये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आहे. हा उपग्रह सूर्याच्या L1 पॉइंट वरती स्थापित होणार आहे. ओके. सूर्याचा किरणोत्सारी मार्ग, सौर वायू, सौर वादळे यांचा अभ्यास आदित्य करणार आहे. आणि अवकाश दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती आलेल्या जे काय आहेत लेंग्रेज पॉइंट म्हणतात. आता बघा हे बघा, हे L1 जे आहे असं 5 लेंग्रेज पॉइंट जे असतात ते सूर्याच्या इथे असतात. इथे बघा तुम्हाला आकृती दिसते. तर असे इथे L1, L2, L3 हे सगळे लेंग्रेज पॉइंट जे आहेत ते इथे असणार. तर L1 ह्या लेंग्रेज पॉइंट वरती आदित्य L1 जे आहे ते प्रस्थापित होणार आहे आणि तिथून मग सूर्याचा अभ्यास हे आदित्य L1 करणार आहे. आदित्य L1 ज्या ठिकाणी जाणार आहे त्या लँग्रेज पॉइंट ठिकाणी पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा कोणताही परिणाम होत नाही. ओके. आता L1 हे जे काही लँग्रेज पॉइंट आहे तो काय आहे, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं जे काही गुरुत्वाकर्षणाचा कुठलाही तिथे परिणाम होत नाही, म्हणजे काहीच तिथं गुरुत्वाकर्षण नाही. अंतराळात अशा प्रकारे L1, L2, L3, L4, L5 असे 5 लेंग्रेज पॉइंट आहेत. आता बघा L1, L2 आणि L3 हे सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या सरळ रेषेत आणि L4 आणि L5 हे पृथ्वीच्या दोन्ही बाजूला समान पातळीवरती आहेत. ओके. L1, L2 आणि L3 हे कशात असे सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान सरळ रेषेत आणि L4 आणि L5 हे पृथ्वीच्या समांतर बाजूला समपातळीवरती आहेत. आदित्य L1 मधील विजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ तो उपकरण दर दिवशी सूर्याची 1400 छायाचित्र जे आहेत ते पाठवणार आहे. किती? 1400. आणि सूर्य मिशनचे जनक जे आहेत ते प्रोफेसर जगदेव सिंग आहेत. प्रकल्प संचालक जे आहेत ते निगार शाजी हे आहेत. प्रोफेसर जगदेव सिंग सूर्य मिशनचे जनक आहेत. हे आदित्य L1 जे आपण पाठवणार आहे त्याचे. आणि त्याचे जे काही कोर्स म्हणजे प्रकल्प संचालक जे आहेत ते कोण आहेत, त्याचे निगार शाजी. आता आदित्य L1 वरची बघा 7 उपकरणं जी आहेत ती बसवलेली कुठली कुठली उपकरणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला सूर्याच्या रोज 1400 इमेजेस ज्या आहेत त्या मिळणार आहेत. बघा विजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ आहे जो आपल्याला सूर्याच्या रोज 1400 फोटोज पाठवणार आहे. त्यानंतर सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप आहे. आदित्य सोलार विंड आहे. पार्टिकल एक्सपेरिमेंट अँड प्लाझ्मा पॅकेज फॉर आदित्य आहे. सोलार लो एनर्जी आहे. एक्सरे आहे. स्पेक्ट्रोमीटर आहे आणि मॅग्नेटोमीटर अशी 7 उपकरणं जी आहेत ती आदित्य L1 साठी आहेत, ज्यामुळे आपल्याला सूर्याचा सौर ऊर्जा, सौर वादळ, सौर वायू सगळ्याचा अभ्यास करता येणार आहे. ओके. आता गगनयान मोहीम बघा. गगनयान मोहिमेसाठी आपण रशियाची मदत घेऊ. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अंतराळामध्ये पोहोचायचं आहे. आता बघा गगनयान मोहिमेची पहिली चाचणी जी आहे ती 21 ऑक्टोबर 2023 ला झालेली. 2 भाग आहेत, क्रू एस्केप सिस्टीम आणि क्रू मॉड्यूल व सर्व्हिस मॉड्यूल, ऑर्बिटर मॉड्यूल अशा 2 गगनयानच्या प्रमुख शाखा किंवा भाग आहेत. यातील मॉड्यूलची म्हणजे गगनयान मोहिमेत मानवाला घेऊन जाणाऱ्या कृतीची पहिली यशस्वी चाचणी जी आहे ती 21 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आली होती. अंतराळ प्रवासात काही जर अडचण आली तर मोहीम अर्ध्यात सोडून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतता येईल का यासाठी हे एस्केप सिस्टीम चाचणीतून पाहण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यातून गगनयानाच्या माध्यमातून आपण काय करतोय, एक म्हणजे जीव पाठवतोय, म्हणजे अंतराळवीर त्याच्यातून पाठवतोय आणि परत येईल का ते पण आपण बघतोय. तर आता एक रोबोट व्योममित्रा म्हणून नाव आहे, तर ती बनवली, तिला मग ते पाठवणार आहेत. तर त्याच्यात काही परत होणार आहे चाचणी. ओके. आता बघा भारत गगनयान मोहिमेद्वारे स्वबळावरती स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे मानव अंतराळात पाठवणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीन या 3 देशांनी आतापर्यंत ही किमया साधलेली आहे. ओके. रशिया, अमेरिका आणि चीन. गगनयान मोहिमेअंतर्गत 3 भारतीयांना 3 दिवस अंतराळात नेण्यात येणार आहे. यासाठी जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेइकल GSLV मार्क 3 हे प्रक्षेपक वापरण्यात आलेले आहे. GSLV मार्क 3. ओके. हे प्रक्षेपक जे आहे, रॉकेट आहे ते वापरण्यात आले. लो अर्थ ऑर्बिट मध्ये मानवाला पाठवणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणजे ज्या काही 3 कक्षा आहेत त्याच्यातल्या लो ऑर्बिट मध्ये पाठवणार आहे. खर्च 10 अब्ज रुपये आहे. UPची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड याची केलेली आहे
आणि या मोहिमेद्वारे 2025 मध्ये मानव अवकाशात पाठवण्याचं उद्दिष्ट आहे. ओके, तर ललितांबिका म्हणून जे आहेत त्याच्या मेन आहे. आता गगनयान मोहिमेची जी काही सूचना म्हणजे घोषणा जी आहे 2018 साली करण्यात आली आणि आता 25 मध्ये ते पोहोचते. बघा, भारताच्या अवकाशवीरांना व्योमनॉट असं संबोधण्यात आलेले आणि व्योम हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आकाश असा आहे. ओके, आणि आता बघा ते तुम्हाला व्योम मित्र म्हणून मी सांगितलं ना आता जे काही रोबोट बनवलेला आहे त्याला ते पाठवणार आहेत. तर मानवाला अंतराळात पाठवण्यापूर्वी व्योम मित्र आकाशात पाठवण्यात येणार आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा रोबो तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही त्याचा फोटो पण बघितलेला असेल. तर ती एक फिमेल रोबोट आहे. ओके, व्योममित्र संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय अवकाशवीरांनी 400 किलोमीटर उंचीवरती नेणे आणि 3 दिवसांनी सुरक्षितपणे परत पृथ्वीवरती आणणे हे गगनयान मोहिमेचं उद्दिष्ट आहे. भारताचे स्वतंत्र अवकाश स्थानक 2035 पर्यंत तर 2040 मध्ये भारतीयाला चंद्रावरती घेऊन जाण्याचं उद्दिष्ट आहे. ओके, आता बऱ्याच देशांनी मून ट्रिप सुरू केलेल्या आहेत, बरोबर ना. जसं एलॉन मस्कने वेगळा विचार केला, राईट, आणि स्पेस एक्स नावाची त्याची स्वतःची कंपनी स्थापन केली आणि त्यांनी पहिल्यांदा विचार केला की मानव अंतराळात जाऊ शकतो, परत सुखरूप व्यवस्थित येऊ शकतो, बरोबर. आता सेम आपण पण 2040 पर्यंत ते प्रत्यक्षात आणू शकतो. म्हणजे आणखी 15-16 वर्ष आणि आपल्याला सुद्धा ते सहज शक्य होणार आहे. आणि 2035 पर्यंत म्हणजे अजून 11 वर्षांनी आपलं स्वतःच स्पेस स्टेशन पण इस्रो तयार करत आहे. ओके, तरी खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी, देशासाठी पण आणि इस्रोसाठी पण. ओके, आता बघा हे प्रलय क्षेपणास्त्र म्हणून आहे, तर ते सुद्धा इस्रोने लॉन्च केलेलं आहे 7 नोव्हेंबर 2023 रोजी. ओके, जमिनीवरती मारा करणार आणि लघु पल्ला असलेलं प्रलय क्षेपणास्त्र भारताने ओडिसा किनारपट्टी भद्रक जे आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट तिथून हिची यशस्वी चाचणी केलेली आहे. भद्रक जिल्ह्यातलं हे बेट आहे बघा. आधी त्याचं व्हीलर नाव होतं, व्हीलर, आणि व्हीलर हे नाव होतं आधी. आणि 4 सप्टेंबर 2015 पासून डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट असं त्या बेटाला नाव दिलेलं आहे. भुवनेश्वर पासून 150 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि 19 मध्ये ते मला म्हणजे संधी येते कधीतरी चांगली तर ते बघण्याचा योग पण आला मला. म्हणजे तिथं कोणाला पाठवत नाही शक्यतो, पण ते बघण्याचा योग आला. तर सुमारे 500 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याच्या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. भारत हा चीन व पाकिस्तान लागून असलेल्या सीमेवरती प्रलय क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती हे प्रलय क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आणि क्षेपणास्त्र मोबाईल लॉन्चरच्या सहाय्याने मारा करता येणार आहे. हे क्षेपणास्त्र बनवण्यासाठी हैदराबाद येथील DRDO संशोधन केंद्र HEMRL या संस्थांचा सिंहाचा वाटा आहे. ओके, लक्षात ठेवा प्रलय क्षेपणास्त्र. तर ह्या सगळ्या 2023 मधल्या विज्ञान तंत्रज्ञान ह्या विषयातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितलेल्या आहेत. तर जास्तीत जास्त न्यूज ह्या आपण एक फक्त राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आणि इंडियन सायन्स काँग्रेस याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं असेल तर जास्तीत जास्त स्पेस टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड म्हणजे इस्रोच्या रिलेटेड आणि एक रशियाची आणि एक जपानची म्हणजे लुना 25 आणि जपानची स्लिम ह्या 2 मोहिमा सोडल्या तर मग बाकी सगळा जो काही न्यूज आपण बघितल्या त्या आपल्या रिलेटेड होत्या, इस्रोच्या रिलेटेड. जसं LVM NVS उपग्रहण परत, बरोबर ना, तसं RLV हे सगळ्या ज्या काही मोहिमा गगनयान बघितलं आपण, चंद्रयान 3 बघितलं, आदित्य L1 बघितलं, ह्या सगळ्या न्यूज ज्या होत्या त्या इस्रोच्या रिलेटेड होत्या. आणि आपल्याला माहिती आहे करंटमध्ये याच्यावरती एक ना एक तरी प्रश्न ह्या इस्रोच्या मोहिमांवरती अवकाश तंत्रज्ञानावरती एक तरी प्रश्न विचारला जातो 15 प्रश्नांपैकी करंटमध्ये. त्यामुळं ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा अशी आशा व्यक्त करते. आणि तुम्ही जसं म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करताना असं तुम्ही जर टॉपिक वाईज केला म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाच्या कुठल्या घडामोडी, पर्यावरण विषय कुठल्या, कृषी विषय कुठल्या, मग पुरस्कारांविषयी कुठल्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या रिलेटेड कुठल्या घडामोडी, असं जर तुम्ही टॉपिक वाईज जर चालू घडामोडीचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल आणि 15 प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकाल. मग ते कंबाईंड प्रिलिम्समध्ये असतील किंवा राज्यसेवा प्रिलिम्समध्ये असतील. तर तुम्हाला सगळ्यांना 2024 मधल्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी
खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.